श्री गणेशाय नमः. सावधान, या महिन्याच्या संकट चतुर्थीच्या काळरात्रीनंतर वृश्चिक राशीच्या जातकांचा दुसरा जन्म होणार आहे. विद्वान गुरुजींनी काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत गोपनीय भविष्यवाणी केली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत एक असा महाविस्फोट होणार आहे जो तुमच्या आयुष्यातील संपूर्ण अंधार कायमचा मिटवून टाकेल. गुरुजी म्हणतात, हे परिवर्तन इतके तीव्र असेल की तुमच्या शत्रूंना पळून जायला जागा उरणार नाही, पण या यशाच्या शिखराखाली विनाशाची एक दरीही दडलेली आहे. ही वेळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. काय तुम्ही या महापरिवर्तनाचे रहस्य जाणून घेण्यास तयार आहात? वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही आजवर जे दुःख पचवलं, जो विश्वासघात सहन केला आणि ज्या वेदना तुमच्या उराशी बाळगल्या, त्या सर्वांचा हिशोब या संकट चतुर्थीच्या चंद्रोदयानंतर पूर्ण होणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीवर मंगळाचे आणि गुरुचे असे काही योग जुळून येत आहेत जे तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती देतील. पण लक्षात ठेवा, हा बदल जितका भव्य आहे तितकाच तो थरकाप उडवणारा आहे, कारण ही वेळ तुमच्यासाठी आरपारची लढाई आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत एक अशी गुप्त शक्ती सक्रिय होत आहे जी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे क्षणात भस्म करू शकते. मात्र गुरुजींनी एका भयावह संकटाचा इशारा दिला आहे. तुमची एक छोटीशी चूक आणि तुमच्या हातात आलेलं हे सुवर्णयुग राखेत रूपांतरित होऊ शकतं. तुमच्या साहसाला विजयाची गुंज मिळणार की तुमच्या रागाला विनाशाची शिक्षा? हे गूढ उलगडण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत अत्यंत सावध राहावे लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा चमत्कार तुमच्या आर्थिक स्थितीत, कुटुंबात आणि गुप्त शत्रूंच्या बाबत कोणता भूकंप घडवून आणणार आहे हे समजून घेणे तुमच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे. विनाशातून निर्मितीचा हा प्रवास नक्की कसा असेल आणि तो कोणता भयानक इशारा आहे जो तुमच्या स्वप्नांना उद्ध्वस्त करू शकतो? या रहस्याचा उलगडा करण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुमच्यासाठी आत्मघातकी ठरू शकते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या संकट चतुर्थीच्या रात्री जेव्हा चंद्र आभाळात दिसेल तेव्हा तुमच्या नशिबाची संपूर्ण मांडणी बदललेली असेल. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की तुमच्या राशीत अशा काही शक्तींचा प्रभाव वाढणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील जुन्या आणि अडकलेल्या गोष्टींचा अंत होईल. हा अंत दुःखद नसेल, तर तो एका नवीन शक्तिशाली जन्माची सुरुवात असेल. पण हा नवीन जन्म घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या भूतकाळातील कोणत्या गोष्टीचा बळी द्यावा लागेल हे रहस्य पहिल्या भागात दडलेले आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ज्या संधींनी तुम्हाला आजवर हुलकावणी दिली त्या आता स्वतःहून तुमच्या दारात उभ्या राहतील. गुरुजी म्हणतात की ही तुमच्या संयमाची पावती आहे. मात्र नवीन काहीतरी निर्माण होण्यापूर्वी जुना डोलारा कोसळणे अटळ असते. तुमच्या आयुष्यात नेमका कोणता असा बदल घडणार आहे जो तुम्हाला रात्रभर झोपू देणार नाही, हे समजून घेतल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकू नका, कारण हे वादळ तुम्हाला नष्ट करायला नाही तर तुम्हाला मार्ग दाखवायला आले आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा काळ जितका भाग्याचा आहे तितकाच तो सस्पेन्सने भरलेला आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या इच्छाशक्तीला आता अशी धार मिळणार आहे की तुमचे विरोधक तुमचे नाव घेतानाही 100 वेळा विचार करतील. पण ही शक्ती दुधारी तलवार आहे. जर तुम्ही तिचा वापर केवळ बदला घेण्यासाठी केला तर ती तुम्हालाही जखमी करू शकते. तुमच्या नशिबाचा हा थरार नेमका कुठे संपणार हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत लक्ष द्या. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात एका अशा रहस्याचा उलगडा केला आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या संकट चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी पुन्हा परत येणार आहेत ज्यांचा तुम्ही त्याग केला होता किंवा ज्या तुमच्याकडून बळजबरीने हिरावून घेतल्या गेल्या होत्या. मग ती तुमची जुनी प्रतिष्ठा असो, पैसा असो किंवा एखादी सावध राहा, कारण जेव्हा नियती काही परत देते तेव्हा ती तुमच्या पात्रतेची कठोर परीक्षा घेते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता तुम्हाला तुमच्या हक्काचे साम्राज्य परत मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुजी सांगतात की तुमच्याभोवती एक दिव्य सुरक्षा चक्र तयार होत आहे जे तुम्हाला गुप्त शत्रूंच्या वार करण्यापासून वाचवेल. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला त्यांना आता तुमच्यासमोर गुडघे टेकावे लागतील. पण ह्या मोठ्या विजयामागे एक भयंकर अट दडलेली आहे. ती अट काय आहे आणि ती पाळली नाही तर काय होईल? वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की हे पुनरागमन साधे नसेल. गुरुजींनी इशारा दिला आहे की तुमचे वैभव परत मिळवताना तुमच्याच जवळचे काही लोक तुमच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. विजयाचा हा मार्ग रक्ताने नाही तर युक्तीने जिंकावा लागणार आहे.
तुमच्या आनंदावर विरजण घालणारी ती काळी सावली कोणती आहे आणि ती या काळात कशी सक्रिय होईल, हे रहस्य उलगडण्यासाठी व्हिडिओचा प्रत्येक भाग पाहणे गरजेचे आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या संकट चतुर्थीनंतर तुमच्या स्वभावातील तीव्रता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचणार आहे. गुरुजींनी भविष्यवाणी केली आहे की तुमच्या पराक्रम भावात आता एका अशा ऊर्जेचा संचार होणार आहे जो तुम्हाला अजेय बनवेल. आजवर ज्या वृश्चिक जातकांना दबून राहावे लागले त्यांच्यात आता एक असा रुद्र अवतार जागा होईल की तुमचे नाव ऐकताच तुमच्या शत्रूंचा थरकाप उडेल. पण हा रुद्र अवतार तुमच्या प्रगतीसाठी आहे की तुमच्या रागामुळे होणाऱ्या विनाशासाठी? वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत भयानक इशारा दिला आहे की तुमच्या बोलण्यातील धार आता तलवारीपेक्षाही जास्त तीक्ष्ण असेल. तुमचे एक वाक्य कोणाचे आयुष्य घडवू शकते किंवा कायमचे उद्ध्वस्त करू शकते. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवले नाही तर हेच साहस तुमच्या बनेबनाये साम्राज्याला राख करू शकते. तुमच्या कुटुंबात आणि व्यापारात ही आग कशी वणवा पेटवू शकते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रगतीत आडवे येणारे सर्व अडथळे या चतुर्थीनंतर जळून भस्म होतील. मात्र गुरुजी म्हणतात की खरा धोका बाहेरून नाही तर तुमच्या मनातील संशयास्पद वृत्तीतून आहे. तुमच्या यशाची इमारत इतकी उंच जाणार आहे की जगाच्या नजरा तुमच्यावर खिळतील. पण तिथे टिकून राहण्यासाठी तुम्हाला कोणत्या गुप्त शापापासून मुक्त व्हावे लागेल हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत पहा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या संकट चतुर्थीच्या चंद्रोदयानंतर विश्वातील दैवी शक्ती तुमच्यावर आपली नजर वळवणार आहेत. गुरुजींनी सांगितले आहे की ही दृष्टी तुमच्या नशिबातील त्या बंद कपाटाचे कुलूप उघडणार आहे ज्याची किल्ली तुम्ही अनेक वर्षांपासून शोधत होतात. आर्थिक चणचण, कोर्ट कचेरीतील वाद किंवा आरोग्याच्या समस्या या सर्वांवर आता एक दिव्य उपचार होणार आहे. पण सावध राहा, ही दैवी दृष्टी केवळ सत्कर्मावर चालणाऱ्यांनाच साथ देईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या धनस्थानावर अशा काही ग्रहांची नजर पडणार आहे की अचानक धनलाभाचे योग येतील. एखादी जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे तुम्हाला या काळात अनपेक्षितपणे मिळतील. मात्र या संपत्तीसोबतच तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचा प्रवेश होईल जो तुमचा मित्र आहे की शत्रू हे ओळखणे कठीण जाईल. हे नवीन नाते तुम्हाला यशाकडे नेणार की गर्तेत लोटणार? वृश्चिक राशीच्या जातकांनो, या भागात सर्वात मोठा सस्पेन्स तुमच्या गुप्त शत्रूंबाबत आहे. तुमच्या लाभभावावर पडणारी ग्रहांची दृष्टी तुमच्या शत्रूंच्या चाली तुमच्यासमोर उघड करेल. पण गुरुजींनी दिलेला इशारा विसरू नका. जेव्हा तुम्हाला सत्य कळते तेव्हा शांत राहणे हेच सर्वात मोठे शस्त्र असते. तुमच्या मनातील ती गुप्त चिंता या चतुर्थीनंतर दूर होणार की वाढणार, याचे उत्तर व्हिडिओच्या अंतिम टप्प्यात दडलेले आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता तो क्षण आला आहे जिथे गुरुजींनी सर्वात भयावह इशारा दिला आहे. या संकट चतुर्थीनंतर एकीकडे भाग्याची दारे उघडत असतानाच दुसरीकडे तुमच्या विनाशाचा एक गुप्त सापळाही रचला जात आहे. गुरुजी म्हणतात, सावधान, जेव्हा वाघ झेप घेतो तेव्हा शिकारी त्याच्यावर नेम धरून असतो. तुमच्या प्रगतीच्या या शिखरावर एक असा अहंकारी राक्षस दडलेला आहे जो तुमच्या सर्व यशाला क्षणात मातीमोल करू शकतो. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट बजावले आहे की या काळात तुमच्यातील संशय आणि बदला घेण्याची वृत्ती तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरणार आहेत. जर तुम्ही सत्तेच्या नशेत किंवा पैशाच्या गर्वात स्वतःची मर्यादा ओलांडली तर नियती तुम्हाला असा दंड देईल जो तुम्ही कधीही विसरणार नाही. ज्या वेगाने तुम्ही वर गेलात त्याच वेगाने तुम्हाला जमिनीवर पाडण्याची ताकद या ग्रहांच्या बदलामध्ये आहे. काय तुम्ही तुमच्या क्रोधाला जिंकू शकाल? वृश्चिक राशीच्या जातकांनो, या भागात दडलेला सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे कर्माचा हिशोब. गुरुजी सांगतात की या संकट चतुर्थीच्या महापरिवर्तनानंतर तुमच्यासमोर दोनच मार्ग उरतील, एकतर दैवी आशीर्वाद किंवा कर्माचा कठोर प्रहार. तुमच्या नशिबात राजयोग असूनही तुम्हाला अपयश का येऊ शकते? ती कोणती एक गुप्त कृती आहे जी तुम्ही या महिन्यात चुकूनही केली तर तुमचे संपूर्ण कुटुंब संकटात येऊ शकते? हा खुलासा ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पाहणे अनिवार्य आहे. उपाय आणि अंतिम रहस्य, संकट चतुर्थीची ती शक्ती. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. तुमचा दुसरा जन्म यशस्वी होणार की नाही हे या भागात सांगितलेल्या उपायांवर अवलंबून आहे. गुरुजींनी सांगितले आहे की या संकट चतुर्थीनंतर तुम्हाला केवळ नशिबावर विसंबून राहून चालणार नाही तर तुमच्या कर्माला भक्तीची जोड द्यावी लागेल. हा उपाय करताना तुमची श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो,
गुरुजींच्या मते या काळात तुमच्या राशीसाठी मंगळाची आणि गणपती बाप्पाची उपासना करणे हीच तुमची लाईफलाईन आहे. केवळ उपवास करून काही होणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील कटुता काढून टाकत नाही. संकट चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देताना कोणता विशेष मंत्र म्हणायचा आहे जो तुमच्या सर्व संकटांना भस्म करेल? तो महामंत्र आता उघड होणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा क्षण आता तुमच्यासमोर आहे. गुरुजींनी दिलेला तो अंतिम मंत्र म्हणजे क्षमा आणि संयम. या संकट चतुर्थीनंतर जर तुम्ही जुन्या जखमा कुरवाळत बसलात तर प्रगतीचा मार्ग रोखला जाईल. तुमच्या आयुष्यातील हे महापरिवर्तन तुम्हाला जगज्जेता करणार की एकटा पाडणार, हे सर्व तुमच्या एका कृतीवर अवलंबून आहे. हे अंतिम रहस्य आणि तो विशेष उपाय पूर्णपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, कारण हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या भविष्याचा आरसा आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी आली आहे. जर तुम्हाला या गुरुजींच्या भविष्यवाणीवर विश्वास असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच गूढ रहस्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत कमेंटमध्ये जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने कमेंट करा. तुमच्या एका कृतीमुळे बाप्पाची कृपा तुमच्यावर कायम राहील. श्री स्वामी समर्थ. जय विघ्नहर्ता.